एकत्र आले तर आमचा त्यांना शुभेच्छाच आहे, राजकीय पण आणि कौटुंबिक पण. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय महायुती भक्कम आहे, मग महाविकास आघाडीचं येत्या काळातलं भविष्य काय याची देखील आता चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. अखिल चित्रे, जसं तुम्ही आता ॲनालिसिस ऐकलं असेल, अवधूत वाघ यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षाला फारसा काही फरक पडणार नाही. मात्र दुसरीकडे अस्तित्वाची लढाई ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी असताना या राजकीय घडामोडींबद्दल का चर्चा होऊ नये? म्हणजे केवळ ती कौटुंबिक भेट आहे एवढं बोलून चर्चा थांबवणं योग्य, की खरोखर राजकीय भेटीगाठींमधून नवी समीकरणं उदयाला येण्याची देखील शक्यता आहे? मला एक सांगा, दोन्ही बंधू जरी एकत्र आले तर कुठल्याही प्रकारचा फरक आम्हाला पडणार नाही हे छाती ठोकपणे यावेळेला स्वतः डॉक्टर बोलताना आपणही ऐकलं असेल. अखिलजी, हास्यास्पद आहे, हास्यास्पद. कसं त्यांचं जे काय ते म्हणाले ना, ते पूर्ण परत परत कोण ऐकलं ना तर त्यांना कळणार नाही की नक्की त्यांना म्हणायचं काय. एकदा म्हणाले की राज ठाकरे साहेबांचं अस्तित्व नाहीये, तरी आमचे नेते हे वारंवार त्यांना भेटायला जातात आणि जे काय भेटीतनं होणार 1+1 11 होईल. आता हे कुठल्या शाळेत गेलं मला माहित नाही, ठीक आहे, पण 1+1 11 होईल आणि मग ते त्यांच्याबरोबर जाणार तर 1+1 11 होणार. मग राज ठाकरे साहेबांचं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे एक जरी बरोबर आला तर महाराष्ट्रात फरक पडेल. पण दोन बंधू, एक ठाकरे फोर्सेस एकत्र आल्याने जे काय वादळ येणार किंवा जे काय त्यातनं होणार ते मान्य करायला तयार नाहीत. पण हे जे काय चोरी करून शिवसेना नाव घेतलेलं शिंदे गटाबरोबर 1+1 होणार तर महाराष्ट्रात खूप फरक पडेल. पण जे महाराष्ट्रातल्या मनातली इच्छा आहे, जे महाराष्ट्रातल्या जनतेतल्या मनातली इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हा जे काय महाराष्ट्रात आहे तो पुढे नेऊन इकडे महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होणार थांबवणार ह्याच्यासाठी एकत्र येणं ते त्यांना मान्य नाहीये. आणि त्यांनी काय ते बेस्टच्या निवडणुकीचं उदाहरण, बेस्टच्या निवडणुकीचं काहीतरी उदाहरण दिलं. त्या बेस्टच्या निवडणुकीचं ना आकडेवारी तरी माहिती आहेत का? 18,000 त्याच्यात वोटर होते, ते पण फक्त मुंबई नाही तर MMR रिजन मधले. त्या 18,000 वोटर मधनं 15,000 लोकांनीच वोटिंग केली. त्या 15,000 वोटर मधनं किती टक्के वोटिंग झालं हे त्यांना माहिती आहे का? त्या तेवढ्या निवड कुठल्या त्या BSTच्या निवडणुकीत ह्यांचे सगळे उतरलेले, सगळ्या कॅबिनेट मंत्रीपासनं ते मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर पासनं प्रसाद लाड पैशाचा पाऊस पडला, यांचे किरण पावसकर प्रेस्टिज इश्यू करून सगळे उतरले. एकही तुम्हाला शिवसेनेचा नेता हे कोणत्याही BSTच्या निवडणुकीच्या संदर्भात दिसला का? तुमच्या चॅनलला मी आवाहन करतो, दिसला तर तसे एखादा क्लिप, व्हिडिओ किंवा कोणाचे स्टेटमेंट त्यांनी निवडणुकीच्या आधी दाखवावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. बरोबर. बरं, तुम्ही एका बाजूला आव्हान देताय, मात्र 1+1चं गणित नेमकं काय किंवा कोण कोणासोबत गेल्यानंतर काय? बंधू भेट झालेली आहे आणि या बंधू भेटीनंतर सगळं पुढच्या काळातील निवडणुकांसाठी सेट झालंय का? महायुती भक्कम आहे म्हटली जाते, मग महाविकास आघाडी कशी आहे याचं देखील उत्तर आपण त्यांच्या प्रवक्त्यांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे